औरंगजेबाची कबर हटवली तर इतिहास कसा सांगणार असा सवाल राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून केला। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देत औरंगजेबाच्या कबरीचं कोणत्याही परिस्थितीत उदात्तीकरण होऊ देणार नसल्याचं म्हटलंय। दरम्यान यावर इम्तियाज जलील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल, महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय। आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय। खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणीची आबरू लुटत होता, याला आम्ही गाडला। आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे। त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही। जो महाराष्ट्राचा शत्रू आहे, जो महाराष्ट्र उद्ध्वस्त, स्वराज्य उद्ध्वस्त करायला औरंगजेब आला होता, ज्याने आमचे राजे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा अनन्वय छळ केला, त्याचं थडगं राहू द्या, पण त्याचं उदात्तीकरण करू नका। त्याचं सुशोभीकरण आणि त्याचं त्याला दर्ग्यासारखं स्वरूप देणं हे करू नका, हे त्यांनी सांगितलं। आणि हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आपण पाहिलेला आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की इकडचे IIG आहे वीरेंद्र मिश्रा साहेब किंवा बीडचे जे SP आहे नवनीत कन्वर्ट साहेब, ते तुरंत त्या घटनास्थळी पोहोचले होते। त्या आरोपीला अरेस्ट करण्यात आलेला आहे, त्याच्यावर सगळं कलम लावण्यात आलेलं आहे। पण जेव्हा FIR मी बघितलं तर माझी अपेक्षा हे होती की हे परफेक्ट केस जे आहे ना ते UAPAचा केस आहे, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट खाली त्याला सेक्शन लावायला पाहिजे होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।